झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात श्वेतपत्रिकेचा विषय सध्या गाजतोय। मात्र यात राज्याच्या भौगोलिक परिस्थितीबाबत संशोधन करणाऱ्या मेरी अभियांत्रिकी संस्थेकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। याच संस्थेत राज्याच्या भूपृष्ठाची प्रतिकृती धूळ खात पडून आहे। या प्रतिकृतीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, खास प्रेक्षकांसाठी आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी। गेल्या वर्षभरापासून धरणं, जलसंपदा विभाग आणि त्यातील भ्रष्टाचार या चर्चेनं महाराष्ट्रात रंजक अशा वाद या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि आता श्वेतपत्रिका ही प्रसिद्ध झाली आहे। आपण बघू शकतोय महाराष्ट्र कसा आहे, त्यातला उंच भाग, सखल भाग कसा आहे, खोरे कसे आहेत, हे पूर्ण दाखवण्यात आलेलं आहे। हे मेरीच्या एका विभागामध्ये कोल्हापूर, सांगली या परिसरामधला हा कृष्णा खोऱ्यातला परिसर, या ठिकाणी कोयना पण या ठिकाणी आपल्याला दिसून येतोय। त्यानंतर दुसरा परिसर जो आहे तो आहे पुणे जिल्ह्यातला, म्हणजे भीमा खोऱ्यातला हा परिसर, ज्या ठिकाणी सोलापूर आणि या परिसराला हे पाणी भीमा खोऱ्यातून दिलं जात असतं। त्यानंतरचा परिसर आहे गोदावरी खोऱ्याचा, जो नाशिक जिल्ह्यातल्या कळसुबाई शिखर वगैरे या परिसरातून किंवा त्र्यंबकेश्वरच्या या परिसरातून सुरू होतो। सर्वात उंच असलेली 1200 मीटरपेक्षाही उंच असलेली अनेक शिखरं या ठिकाणी आहेत आणि यातून हे सगळं पाणी मराठवाड्यातील पैठणहून जायकवाडी, नांदेड या परिसरामध्ये आपल्याला जातं आणि अखेर शेवटी ते पूर्वेकडे वाहत खालच्या महाराष्ट्राच्या खालच्या टोकाला हे जात असतं। आणि त्याच्या नंतर जर आपण बघितलं तर तापी खोऱ्याचा हा सर्व परिसर आहे, जो उत्तर महाराष्ट्र आणि अमरावती वगैरे या भागामध्ये हे पाणी पोचवत असतो आणि तिथला भाग सुपीक करत असतो। तर एकूणच पूर्ण महाराष्ट्राचा हा परिसर या ठिकाणी दिसतोय, तर तो पश्चिमेकडून पूर्वेकडे उतार असलेला हा प्रदेश आहे। जर आपण या बाजूला बघितलं तर या सह्याद्री शिखरांच्या खाली कोकणचा हा सगळा परिसर हिरवागार आहे। या सगळ्या धरणांचा जर परिसर आपण बघितला तर महाराष्ट्राची टोपोग्राफी ही आपल्याला या ठिकाणी दिसून येते। खरं पाहायला गेलं तर चांगला असा उतार पश्चिमेकडून पूर्वेकडे आपल्याला मिळालेला आहे। त्यामुळे कुठल्याही उपसा सिंचन योजना न राबवता उताराचा भाग तयार करून किंवा उताराच्या भागाचा वापर करून चांगली मोठी धरणं या ठिकाणी वापर करता येऊ शकतात, जेणेकरून ते पाणी प्रवाहित करत करत सगळ्या ठिकाणी हे पोहोचवता येऊ शकतं। MSCBचा जो विजेचा खर्च आहे तो कमी खर्च होऊ शकतो आणि संपूर्ण भाग जो आहे तो सुपीक होऊ शकतो। मात्र या मेरीला, या श्वेतपत्रिकेतल्या या सर्व अहवालापासून दूर ठेवण्यात आलेलं आहे। खरं म्हणजे धरणांचं संशोधन करणारी ही मेरी सध्या उपेक्षिली जाते आहे। पांढऱ्यांव्यतिरिक्त एकही अधिकारी या ठिकाणी ब्र शब्दही काढायला तयार नाही। आता तर पांढरेही या बाबतीत काही बोलायला तयार नाहीत। त्यामुळे एकूणच श्वेतपत्रिका ही खरोखर धरणांचा अहवाल असलेली श्वेतपत्रिका आहे की भ्रष्टाचार दडपणारी श्वेतपत्रिका आहे, हाच प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी 24 तास, नाशिक। झी 24 तास एक पाऊल पुढे।